आज आम्ही आलोय आरवडे इथे राधा गोपाल मंदिरामध्ये आणि कोइन्सिडेंटली आम्ही आलो तेव्हा इथली आरती सुरू होती। आरती झाल्यानंतर इथे कलियुगामध्ये भगवंताला कसं प्राप्त करायचं, भगवंताची भेट कशी घ्यायची याची फार सुंदर माहिती दिलेली आहे। तर ही माहिती तुम्ही सुद्धा नक्की ऐका। हरिनामाचा प्रचार प्रसार काय करावा नाही, पाश्चात्य देशात करावा नाही, विदेशी लोकांना प्रचार करा, त्यांना भक्त बनवा। खूप कठीण कार्य होतं, पण गुरूंच्या आदेशानुसार आणि भगवंतांच्या भक्तीवरती विश्वास, भगवंतांच्यावरती विश्वास या आधारे श्रील प्रभुपाद 70 वर्षाचे म्हातारे माणूस मालवाहू जहाजातून 2 महिने प्रवास करून समुद्रातून अमेरिकेला गेले प्रचार करण्यासाठी सनातन धर्माचा, भागवत भगवद्गीतेचा। तर ते श्रील प्रभुपाद जेव्हा 1965 ला अमेरिकेला गेले त्यावेळी त्यांच्यापुढे प्रश्न होता की कुणाला प्रचार करायचा। कारण भारतामध्ये लहानपणापासून आपल्या घरी संस्कार असतात, लहानपणापासून आपण आजी आजोबा आई वडिलांच्याकडून भगवंताच्या कथा ऐकतो, धर्माविषयी ऐकतो, थोडी जागृती असते, श्रद्धा असते। पण पाश्चात्य देशामध्ये अशी श्रद्धा तर नाहीच। तर कुणाला प्रचार करायचा प्रश्न होता। तर तिथं हिप्पी समाज होता। हिप्पी समाज म्हणजे 15 ते 30 वयोगटातील मुलं मुली जे सुखाच्या शोधात होते, भले खूप चांगल्या आर्थिक संपन्न परिवारातले होते, उच्च शिक्षित पण होते, पण त्यांच्याकडे काय होतं, ते सुखाच्या शोधात होते। आणि सुख प्राप्त करण्यासाठी काय करायचे, मांस खायचे, नशापान करायचे, व्यभिचार करायचे, जुगार मुक्ताचे सगळे अधार्मिक पाप कृत्य करायचे। ते करून सुद्धा त्यांना सुख मिळत नव्हतं। ते काय करू लागले, परत नशा, चरस, गांजा असे अंमली पदार्थ ओढायचे। ते पदार्थ ओढले तर व्यक्ती हवेत असतो, त्याला वाटतं मी स्वर्गातच आहे, पण जेव्हा ती नशा घटते संपते परत तो ग्राउंड लेवलवरती येतो। तर अशा हिप्पी मुला मुलींना गोपा स्वामींनी प्रचार केला, त्यांना शिष्य बनवलं। त्यानंतर 12 वर्ष आयुष्य लावलं। 12 वर्षात संपूर्ण जगामध्ये 10,000 विदेशी लोकांना भक्त बनवलं। खूप कठीण कार्य आहे। कधी कधी आपल्या घरात आपलं ऐकत नाही, नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत, पण विदेशी लोकांना, पाश्चात्य लोकांची पूर्ण नशापानात पूर्ण बुडालेली, म्हणजे ड्रिंक पूर्ण गटारीत पडलेली अशा लोकांना भक्त बनवलं। ते एकमेव भारत भूमीत जन्माला आलेले संत आहेत ज्यांनी विदेशी लोकांना भक्त बनवलं। कारण आजपर्यंत संत परंपरेत जेवढा भक्तीचा धर्माचा प्रचार झालाय भारत भूमीत झालाय, पण श्रील प्रभुपाद एकमेव संत आहे ज्यांनी पाश्चात्य देशात प्रचार केला। तर ते श्रील प्रभुपाद जेव्हा 1971 ला क्रॉस मैदानला मोठा उत्सव मुंबईमध्ये घेत होते, त्यावेळी ह्या गावचे युवक इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायला मुंबईला गेले आणि त्यावेळी ते प्रभुपाद स्वामींशी कनेक्ट झाले। तर त्यावेळी त्यांचं नाव होतं रघुनाथ पाटील। त्यानंतर श्रील प्रभुपाद त्यांना प्रचार केले, भक्त बनवले। महाराज जे शिक्षणासाठी गेले त्यांची पण इच्छा असायची की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, पण मार्ग सापडत नव्हता किंवा भक्ती केली पाहिजे, भक्तीसाठी पण मार्ग भेटत नव्हता। जेव्हा श्रील प्रभुपाद त्या क्रॉस मैदानावरती प्रोग्राम घेत होते त्यावेळी श्रील प्रभुपाद प्रवचनात सांगत होते की जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर झाडाच्या इतर फांद्याला, फुलाला, फळाला पाणी घालण्याची आवश्यकता नाही, सगळीकडे पोहोचतं। जसं पोटाला अन्न खाल्लं तर शरीराच्या इतर अवयवांना ते सगळीकडे पुरतं, तसं हे विश्व, हे सृष्टी, ही प्रकृती भगवंतांनी बनवलेली आहे। तर भगवान श्रीकृष्णांना जर प्रसन्न केलं, भगवान श्रीकृष्णाची भक्ती केली तर ऑटोमॅटिक आपला आत्मा पण तृप्त होतो आणि आपल्याला पण मन शांती भेटते आणि आपण पण समाधानी होतो। तर श्री प्रभुपाद प्रवचन देत होते, महाराज परत जॉईन झाले इस्कॉन संस्थेमध्ये। तर हे आरवडे स्पेशल गाव आहे। प्रभुपाद स्वामी 1971 ला वैकुंठाला गेले, तर त्यांचे एक शिष्य परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, त्यांचं हे जन्मगाव आरवडे आहे। तर श्री प्रभुपादांनी 1974 ला महाराजांना लेटर दिलं की तुमच्या गावात एक इस्कॉनचं मंदिर बांधा। तर ही हरे कृष्ण संस्था संपूर्ण जगात 160 देशात आहे। तर पहिलंच हे मंदिर खेड्यात आहे, कारण हे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं गाव आहे, जन्मस्थान आहे। आणि महाराज आज या संस्थेमध्ये मोठे गुरु आहेत, जवळपास 60 देशात महाराजांचे शिष्य आहेत। आता ही इस्कॉन संस्था संपूर्ण जगभरामध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार करीत आहे। जे लोक भगवंताला विसरले, जे लोक धर्माला विसरले, तर त्या लोकांना परत भगवंताशी कनेक्ट करण्याचं काम ही संस्था करत आहे, भगवद्गीता भागवताच्या माध्यमातून आणि हरे कृष्ण महामंत्राच्या माध्यमातून। आज तुम्ही बघू शकता युट्यूबवरती, इंस्टावरती वेगवेगळ्या रील्स येतात, खूप सारे विदेशी पाश्चात्य भक्त, माताजी, पुरुष हे सगळे जप करतायत, त्यांना कृष्ण म्हणता पण येत नाही, म्हणजे प्रयत्न करतायत।
आज रशियामध्ये 10 लाख कृष्ण भक्त आहेत, इस्कॉनचे भक्त आहेत. त्या लोकांना हरे कृष्ण महामंत्र कृष्ण म्हणता पण येत नाही, त्यांची बोलत नाही, तरी पण ते दिवसाला 16 माळा 64 माळा पण 100 माळापर्यंत जप करतात. तर खूप मोठा ह्या युगामध्ये महामंत्राचं महत्व आहे. 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे मार्ग होते भगवंताला प्रसन्न करायचे, आपल्या जीवनामध्ये सुख शांती किंवा आपलं इच्छित काय ध्येय असं प्राप्त करायचं तर भगवंताची उपासना केली जायची. सत्ययुगामध्ये लोकांचं आयुष्य 1 लाख वर्ष होतं, तर त्या 1 लाख वर्षापैकी 60,000 वर्ष लोक ध्यान करायचे भगवंताच्या रूपावरती एक चित्त, आणि त्यानंतर भगवंत मिळायचे. त्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष व्यक्तीचं आयुष्य, तर त्या त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ केले जायचे, यज्ञामध्ये आहुती अर्पण करून भगवंतांना प्रसन्न करायचे. त्यानंतर आलं द्वापार युग. तर द्वापार युगामध्ये भगवंतांची मूर्तींची विग्रहांची पूजा अर्चना केली जायची. लोक 8-8, 10-10 तास भगवंताच्या मूर्तीची पूजा करायचे, तेव्हा भगवत प्राप्ती व्हायची. आता सुरू आहे कलियुग. तर कलियुगामध्ये व्यक्तीचं आयुष्य 100 वर्ष, पण 100 वर्षापर्यंत जाणं आता खूप कठीण आहे. तर ह्या कलियुगामध्ये काय महत्व आहे? कलियुगामध्ये ध्यान धारणेला महत्व नाही, मूर्ती पूजेला पण महत्व नाही, ना यज्ञाला पण महत्व नाही. कारण कसं म्हणलेलं आहे, कारण आपलं मन चंचल आहे. ध्यान करायला बसलं तरी 5, 6, 7 सेकंद एका ठिकाणी लागतं, नाहीतर मन पळतं इकडे तिकडे. त्यामुळे ध्यानाद्वारे पण भगवत प्राप्ती होत नाही. यज्ञ पण केली जाऊ शकत नाही, कारण तेवढी प्युअर शुद्ध सामुग्री, प्युअर ब्राह्मण किंवा यज्ञात अर्पण करणारे ज्या आहुती आहेत त्या पण प्युअर मिळत नाही, सगळं भेसळ आहे. त्यामुळे यज्ञ पण पूर्ण होत नाही. आणि पूजा अर्चना पण होऊ शकत नाही, कारण धावतं जग आहे, धावतं युग आहे, प्रत्येकाला जॉब आहे, कॉलेज आहे, संसार आहे, शेती आहे, कोणी भगवंताकडे बसू शकत नाही. एक मूर्ती पूजा पण ह्या युगामध्ये सांगितली गेली नाही. तर ह्या युगामध्ये सगळ्यात सोपं 4 युगामध्ये उपाय आहे भगवंतांचं नामस्मरण. हे नामस्मरण उठता बसता, जॉबवरती, शेतामध्ये, कॉलेजमध्ये, कुठेही आपण भगवंताचं नामस्मरण करू शकता. त्याला आंघोळ केली नाही केली, स्वच्छता अशुद्धता काही नियम नाही. नियम हाच आहे की भगवंताचं नाव घ्या. तर हे कलियुगामध्ये हा मंत्र आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंताची सगळी शक्ती या युगामध्ये, कलियुगामध्ये भगवंताच्या नावामध्ये. आणि जो व्यक्ती भगवंताचं नामस्मरण करेल, नाम घेत राहील, त्याचं जीवन शुद्ध होईल आणि जीवन पवित्र होईल, आणि तो ह्या जन्मात भगवंताला बघू शकेल, भगवंताच्या धामाला परत जाऊ शकेल. तर आज सर्वांना विनंती आहे, आपण रोज घरी 10 मिनिटं भगवंताच्या नामाचा जप करा. कोणतेही नियम नाही जप करायला, उठता बसता केव्हाही करा, पण 10 मिनिटं रोज भगवंताचं नामस्मरण घ्या. कारण असं म्हणले गेले की आपण जे काही करतो हे आपल्या शरीरासाठी, मोबाईल वापरतो, कपडे वापरतो, जॉब करतो, हे सगळं शरीरासाठी. शरीरात जो आत्मा आहे त्या आत्म्यासाठी आपण काय करत नाही. आणि भगवद्गीतेची शिकवण आहे की आपण वास्तविक आत्मे आहोत. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात भगवंत की हे जे शरीर दिसत आहे ती शाश्वत नाही. जसं जुनी कपडे काढून आपण नवीन घालतो, तसं आपल्या शरीरात आत्मा आहे, तो एक देहानंतर दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहात दुसऱ्या देहात. ते आपण बघतो, हे झाडं झुडपं किडा मुंगे 84 लाख प्रकारचे शरीर आहे, त्याच्या प्रत्येकाच्यात आत्मा आहे. जर आपण शरीरासाठी सगळं करतोय ना, आत्म्यासाठी काय करत नाही. जसं मृत्यू झाल्यानंतर बॉडी तिथेच पडलेली असते, एखादा व्यक्ती मेला, शरीर तिथेच पडलेलं असते, पण लोक काय म्हणतात चांगला होता, खूप चांगल्या स्वभावाचा, निघून गेला. पण निघून गेला कोण? ज्याच्यासोबत आयुष्य घालवलं तर ती बॉडी शरीर तिथेच आहे. गेलं कोण? गेलं तर आत्मा. आणि वास्तविक आपण आत्मे आहोत. आणि भगवान म्हणतात की आत्मे काय म्हणजे अंश आहेत, म्हणजे आपण भगवंताची मुलं आहे. फक्त आपण भगवंताला विसरलोय. आणि या हरे कृष्ण महामंत्राच्या जपाद्वारे, नामस्मरणाद्वारे आपल्याला ही ओळख परत प्राप्त करायचंय आणि जीवनामध्ये सुखी व्हायचंय. प्रत्येकाला सुखी व्हायचंय का नाही? जर सुखी व्हायचं असेल आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि आज विशेष दर्शन आहे, भगवंताला चंदन लावलेलं आहे. आजचं जे दर्शन आहे त्या महिन्यात अक्षय तृतीयापासून 21 दिवस भगवंताला चंदन लागतं. त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक माधवेंद्रपुरी भगवंतांचे भक्त होते, संन्यासी. ते आयाचे भगवंताच्या स्वप्नात जातात, सांगतात की गोवर्धनच्या पायथ्याशी मला आतमध्ये काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे झाकून. जेव्हा मुघल वगैरे आक्रमण करत होते तेव्हा काय केलं जायचं, मूर्तीला इजा पोचू नये म्हणून जमिनीत खोदून झाकलं जायचं. मग भगवंत स्वप्नात जातात त्या माधवेंद्रपुरीच्या, त्यांना म्हणतात की मला गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी ठेवले, आतमध्ये मला बाहेर काढा. मग भक्त जाऊन त्यांना बाहेर काढतात, त्यांची स्थापना करतात. आणि स्थापना केल्यानंतर त्यांची पूजा अर्चना, नैवेद्य, अभिषेक सगळं होतं. त्यानंतर परत स्वप्नात येतात, म्हणतात की मी बरेच दिवस आत जमिनीत असल्यामुळे मला उष्णता होते, गरम होत आहे.
तर तुम्ही काय करा म्हणतात माधवेंद्रपुरीना, तुम्ही जाऊन मलयगिरी पर्वत म्हणजे जगन्नाथपुरी ओरिसा तिकडून चंदन घेऊन या आणि माझ्या अंगाला चंदन लावा. मग ते माधवेंद्रपुरी जातात चंदन आणायला. त्या काळात तो लगभग गेल्यानंतर चंदन घेऊन जात असत वाटेनं एक रेमुना नावाचं गाव लागतं. रेमुना गावामध्ये असंच एक मंदिर असतं कृष्णाचं. तर ते महादेवेंद्रपुरी त्या मंदिरात गेल्यावर पाहतात की तिथल्या ज्या मूर्तीला 12 वेगवेगळ्या छोट्या छोट्या मटक्यामध्ये खीर भोग लागत असते, नैवेद्य लागत असते खीर. मग यांची इच्छा होती की अशी जर मला खीर टेस्ट करायला भेटली तर आम्ही आमच्या गोपाळाला तिकडं वृंदावनमध्ये भोग लावू मध्ये. मग त्यावेळी ते विचार करतात की मी असा विचार नाही करायला पाहिजे कारण भगवंताला नैवेद्य लागायचा आहे. मग तिथून निघून जातात. मग तिथले जे गोपीनाथ मूर्ती आहे रेमुनाथची ती काय करते, त्या 12 मटक्यापैकी एक मटका पाठीमागे लपवून ठेवते. ही सत्य घटना आहे 500 वर्षापूर्वीची. भगवंत एक मटका लपवून ठेवतात त्या 12 पैकी आणि परत पुजारी भोग काढून निघून जातो. त्यानंतर संध्याकाळी पुजाऱ्याच्या स्वप्नात जातात. भगवंत म्हणतात की मी माझा एक भक्त माधवेंद्रपुरीसाठी काय केले म्हणे, खीर चोरून ठेवले म्हणे, माझ्या पाठीमध्ये खीर चोरून ठेवले. तर भगवंताने खीर चोरली म्हणून त्या भगवंताचं नाव झालं खीरचोर गोपीनाथ, म्हणजे खीर चोरणारा गोपीनाथ. भगवंताने कुठल्या चुकीचं जरी कार्य केलं तर भगवंताची प्रशंसाच होते. भगवंत रणांगणात पळून जरी गेले तरी भगवंताची स्तुतीच होते. आणि भगवंताने माखन जरी चोरी केली तरी भगवंताची स्तुती नाव लोकली होतो. आपण काय चोरलं तर लोक काय करतात तुम्हालाच माहिती काय. तर असे माधवेंद्रपुरी बाहेर बसले असतात. ते पुजारी येतात आणि माधवेंद्रपुरीला म्हणतात की तुमच्यासाठी भगवंताने खीर चोरली म्हणे, तुम्ही घ्या टेस्ट करा. माधवेंद्रपुरी खातात आणि तिथून पुढे जगन्नाथपुरीला जातात चंदन आणायला. तर तिथला जो राजा असतो माधवेंद्रपुरीला 1 टन चंदन देतो. आता त्या काळामध्ये रस्ते ठीक नव्हते, सगळे जंगलच असायचे. तर चंदन आणणं पण सोपं नव्हतं. तरी पण ते जगन्नाथपुरी पासून घेऊन येतात रेमुना गावापर्यंत. मग त्यावेळी ते गोपीनाथ परत स्वप्नात जातात. त्यांना म्हणतात गोपीनाथ आणि गोपाळ काही फरक नाही म्हणे, वृंदावनातलं गोपाळ रेमुनाच्या गोपीनाथ मीच आहे म्हणे, मला तिथं चंदन लावा. तर त्या लिलेपासून भगवंताला चंदन लावण्याची सुरुवात झालेली आहे. तर आपण या पुढे दर्शन घ्या, भगवंताचा फोटो घ्या. त्याचबरोबर आज एकादशीचा महाप्रसाद पण आहे, गोशाळेला पण हॉल आहे. तर महाप्रसादचा पण लाभ घ्या. म्युझियम आहे, गोल आहे. त्याचबरोबर गायीचं पण दर्शन घ्या. हरे कृष्ण. आज खूप विशेष दिवस आहे. फक्त जाताना विसरू नका की रोज 10 मिनिटं आपण नामस्मरण करायचंय ना, आपलं जीवन शुद्ध करायचंय आणि भगवंताची कृपा प्राप्त करायचंय, सुखी व्हायचंय. तर आजचा जो एकादशीचा प्रसाद आहे तो भगवान मारुती पाटील आरोडे यांच्यातर्फे आहे. तर त्यांच्यासाठी एका मोठ्याने हरे कृष्ण महामंत्र म्हणून धन्यवाद द्यायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आज 2 वाजेपर्यंत दर्शन उघड असते. तुम्ही दर्शनाला घाई गडबड करू नका, एकदम शांततेमध्ये दर्शन घ्या आणि फोटो